राजगुरुनगर येथील गोसावी समाजाच्या गरीब कुटुंबातील कुमारी कार्तिकी सुनील मकवाणे वय वर्ष 9 आणि कुमारी दुर्वा सुनील मकवाणे वय वर्ष 8 या चिमुकलींवर एका 54 वर्षीय नराधमानं कोंगीचा औषध देऊन लैंगिक अत्याचार करून हाल करून जिवे मारून दोन्ही मृतदेह एका बॅरलमध्ये टाकले। समाजासाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी ही डोळ्यात पाणी आणणारी घटना आहे। आरोपी यांनी नशा करून नियोजनबद्ध या मुलींना हाल करून मारले। या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी गोसावी समाजाच्या वतीनं सावंगी बायपास छत्रपती संभाजीनगर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात शासकीय अभिवक्ता उज्ज्वल निकम साहेब यांच्या मार्फत चालून आरोपींना त्यांच्या आईवडिलांसमोर फाशी द्यावी अशी गोसावी समाजाच्या वतीनं मागणी करण्यात आली आहे। विनोद भाऊलाल चव्हाण, चंदन घाडगे, अरुण भाऊ गिरी, अशोक वाघ, सुरेश शेठ लवंगे, अशोक वाघ, गणेश वाघ, विनायक मुळेकर, संतोष मुळे, हिम्मत चव्हाण, मुन्ना सावंत, राजू इंगळे, रणजित सुरेश वाघ, अरविंद हजारे, सागर वाघ यांची यावेळी उपस्थिती होती। लोक शिक्षण करून देते, पैसे भरते, त्यांच्या मुली पास होत्या। आमच्या मुली आम्ही रोजी मजुरी करून त्याची फी भरतो। मग आता गरिबांना लेकरांना शिकवा की नाही शिकवा? सगळा अत्याचार गरिबावर कसा काय येतो? हे आम्हाला न्याय भेटला पाहिजे, गरिबाला न्याय भेटलाच पाहिजे। जिल्ह्यामध्ये जे काही घटना घडलेल्या असतात त्या घटनेमुळे आम्हाला हा प्रश्न पडतोय, आम्ही मुली सुरक्षित आहोत की नाही, आम्ही पुढे शिक्षण घ्यायचं का नाही, हा प्रश्न आमच्या समोर उपस्थित होतोय। आणि आज 3 जानेवारी आहे, आज बालिका दिवस पण आहे। आम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सावंगी येथे रस्ता रोको आंदोलन करतोय। या आंदोलनात सेफ्टी आहे की नाही हा प्रश्न आमच्या समोर येतोय। आणि जर आज सावित्रीबाई फुलेंनी यांनी मुलींना शिक्षणाचं हे खोललं, पण आता संभाजीनगर रस्ता आंदोलन रोखीत केला आहे। तर 25 डिसेंबर राजगुरुनगर पुणे खेड या ठिकाणी दुर्वा आणि कार्तिकी ह्या 2 मुलीवर एका 54 वर्षीय परप्रांतीयांनी अक्षरशः त्याला गुंगीचं औषध देऊन त्याला मारून टाकलं। त्या 2 मुलींवर अक्षरशः गुंगीचं औषध देऊन मारून टाकलं। इतके हाल केले त्या मुलींचे, त्यांच्यावर मरेपर्यंत बलात्कार केला। आमची ह्या गोसावी समाजाच्या आणि वंचिताच्या वतीने अशी मागणी आहे की त्या ज्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही आज रस्ता रोको करतोय। या ठिकाणी आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आमची मागणी अशी आहे की त्या नराधमाला 1 महिन्याच्या आत फाशी देण्यात यावी। आमचा हा समाज आहे, ह्या समाजाला अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत संरक्षण देण्यात यावं आणि त्या कुटुंबाला 1 कोटी रुपये हे नुकसान भरपाई शासनाकडून मिळावी। जर हे शासनाला जर दिलं नाही किंवा आमच्या या आंदोलनाची गंभीर दखल शासनाने घेतली नाही तर याच्यापेक्षा आमचं हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन होईल। प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।